शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होते आणि त्या सभेपूर्वी जे आहे उद्धव ठाकरे यांनी ख्रिस्ती धर्मगुरू आर्च बिशप मचाडो म्हणजे बिशप हाऊसला भेट दिलेली आहे आणि या मध्ये जे आहे की उद्धव ठाकरे आर्च बिशपांचे आशीर्वाद घेतलेत त्यांनी। त्यांचा कॅनवा जर बघितलं तर आत्ताच उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून वसई पंचवटी परिसरातील वसई वन परिसरात ते विश्रांती घेत होते आणि आज संध्याकाळी सभेच्या पूर्वसंध्येच्या आधी म्हणजे सभेच्या आधी जे आहे उद्धव ठाकरे यांनी आर्च बिशप म्हणजे बिशप हाऊसला भेट दिली, ख्रिस्ती धर्मगुरू यांचे आशीर्वाद घेतले। कारण अनेक राजकारण्यांनी जे आहे उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी आर्च बिशपांचे आशीर्वाद घेतलेत आणि उद्धव ठाकरे यांनी जेव्हा वसईमध्ये सभेसाठी त्यांनी आगमन झालं त्यावेळी देखील त्यांनी आर्च बिशपांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं स्वागत करायला मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होती, ख्रिस्ती बांधव होते। आर्च बिशपांनी देखील त्यांचं हे जाहीर संगीत स्वागत केलेलं आहे बुके देऊन, आपण बघू शकतात। यांच्यासोबत जे आहेत विनायक राऊत, खासदार मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत आणि यानंतर जे आहेत आर्च बिशप यांच्यासोबत 5 लोकांची जी आहे पहिल्या माळ्यावर गुप्त चर्चा होणार आहे। या 5 मध्ये जे आहेत विजय पाटील असतील, डॉमिनिका डाबरे, ओनिल आल्मेडा आणि आणखीन 2 जण असतील। यांच्यासोबत केरळचे आमदार देखील आहेत, ते देखील आलेत आणि त्यांच्यासोबत ही चर्चा होणार आहे। तब्बल 10 ते 15 मिनटं ही चर्चा होणार आहे आणि बिशपांचे आशीर्वाद घेतले जातील आणि त्याच्यानंतर जे आहे उद्धव ठाकरे सभेसाठी जे आहे माणिकपूर ग्राउंडला रवाना होतील। कारण आपण याआधी बघितलं की सर्वच उमेदवारांनी आहे आर्च बिशपांचे आशीर्वाद घेतले होते आणि आज शिवसेना प्रमुख स्वतः आर्च बिशप यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। कारण वसई विरार परिसरात जर पाहिलं की सध्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला जे आहे ख्रिस्ती बांधवांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे आणि त्यासाठी जे आहे की